नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये कामिनीने आता तिच्या एका गुंड माणसाला कॉल केलेला असतो. फोन उचलत तो माणूस म्हणतो की बोला कामिनीबाई, कुणाचा गेम वाजवायचा आहे, आज कशी काय आठवण काढली. ती ऐकताच इकडे अनिकाला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता कामिनी त्याला म्हणते की मी तुला एक फोटो पाठवला आहे आणि त्या फोटोतील मुलीचा गेम वाजवायचा आहे आणि तिला ढगात पाठवायचं आहे. आणि लगेच आता ती ऐकताच आता रागिनी आणि अनिकाला धक्का बसतो. दोघेही म्हणतात खरंच तू त्या कमळीला ढगात पाठवणार आहे का. हसतच आता कामिनी म्हणते की मग तुम्हाला काय खोटं वाटलं का. आणि लगेच हसतच कामिनी म्हणते की या तुझ्या आजीला काय तू छातूरमातूर आजी समजली काय. कमळी नावाचा काटा तुझ्या आयुष्यातून मी कायमचा बाजूला करणार आहे असे कामिनी अनिकाला सांगते. आणि लगेच आता कामिनी म्हणते की तुला माहीत नाही कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. आणि ते ऐकताच आता अनिका खूप खुश झालेली असते. अनिका म्हणते मी आज खूप खुश आहे आणि आनंदाने अनिका आता उड्या मारू लागते. आणि तेवढ्यात आता अनिका आता तिचा मोबाईल घेऊन ऋषीला कॉल करते. ऋषी म्हणतो बोल ग अनिका. अनिका म्हणते की कुठे आहेस रे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की या वेळेला कुठे असणार, घरीच आहे, बोल काही काम होतं का. अनिका म्हणते की अरे त्या कबड्डीचा विषय डोक्यात घेऊ मी खूप बोर झाली. तेव्हा मला वाटलं होतं की आपण कॉम्पेन करूयात आणि कॉफी प्यायला येऊयात आणि तुझ्यासोबत कॉफी स्पेंड करून मला खूप रिलॅक्स वाटेल असे आता अनिका बोलते. तेव्हा आता लगेच ऋषी अनिकाला नकार देतो, म्हणतो मला बरेच कामं आहेत. आणि लगेच आता अनिका फोन ठेवते आणि म्हणते की त्या गावछापने जर विचारलं असतं तर लगेच फोन ठेवून सगळे कामं बाजूला ठेवून पळतच तिच्यासाठी गेला असता. आणि इकडे आता हसतच अनिका म्हणते मी काय आता याचा विचार करत बसली. अनिका आता तू ऋषीसोबत आता एकमेकांचं लाईफ शेअर करण्याचा आनंद यापुढे घेऊ शकतेस, कारण आता त्या गावछापला लवकरच ऋषीपासून बाजूला व्हावं लागणार आहे. आणि मग मी ऋषीच्या मिठीत येऊन आम्ही डान्स करू असे म्हणत अनिका आता स्वतःशीच डान्स करू लागते. आणि इकडे आता ऋषीने अनिकाचा फोन ठेवता क्षणी ऋषी फोन फेकून देऊ लागतो. तेवढ्यात आता तो फोन झेलत साहेबा तिथे येतो आणि म्हणतो अरे कुणाचा फोन होता, कमळीचा होता का. तेव्हा ऋषी म्हणतो नाही रे. ऋषी म्हणतो की अरे अनिकाचा फोन होता. ऋषी म्हणतो हे बघ आल्यापासून बघतो साहेबा तू फालतूची बडबड करतोयस. तेव्हा आता साहेबा म्हणतो बरोबर आहे, तुला आता आमची फालतूची बडबडच वाटेल, कारण तुझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आलंय ना, असे म्हणत साहेबा आता ऋषीला चिडवू लागतो. आता इकडे साहेबा म्हणू लागतो की हे बघ ऋषी तुम्हाला काहीच शिकू नकोस, मला सगळं समजलेलं आहे. पण तेवढ्यात नयनतारा आता दरवाज्यात येऊन साहेबाचे ते बोलणे ऐकू लागते. ऋषीचं लक्ष नयनताराकडे जातं. आता साहेबा हा पाठमोरा ऋषीला बोलत असतो. आणि इकडे आता साहेबा म्हणतो की काय आहे ना, तू त्या सिद्धटेक गावावरून परत आला ना, तुझ्या तोंडातून नुसतं ते काय नाव म्हणे कमळी कमळी. नयनतारा पाठीमागून ते सगळं ऐकू लागते. तेवढ्या साहेबा म्हणतो की आता तर काय बाबा, तू तर त्या टीमच्या कबड्डीचा कोचसुद्धा झाला आहे. आणि साहेबा आता कबड्डी कबड्डी असे म्हणत पाठीमागे पळत जाऊ लागतो आणि समोर बघतो तर काय नयनतारा उभी. आता साहेबाची बोलतीच बंद पडलेली असते. नयनतारा म्हणते काय बोलणारे आता. नयनतारा म्हणते की काय बोलतोयस तू साहेबा, हा कबड्डी टीमचा कोच. ततमम करत आता साहेबा म्हणतो तसं नाहीये. नयनतारा म्हणते मग कसं आहे. आणि आता नयनतारा ऋषीकडे येत म्हणते तुझ्याशी तर आता मी नंतर बोलेन. आणि ऋषीला म्हणते हा काय बोलतोय. आता साहेबा विचार करतोय की अरे बापरे हे काय होऊन बसलं, आता ऋषीचं काही खरं नाहीये. आणि त्या अगोदर आता माझं काय. इकडे आता नयनतारा ऋषीला म्हणते ऋषी मी तुला काय म्हणते. आणि इकडे आता ऋषी म्हणतो की आई चिडण्यासारखं काही घडलेलं नाहीये, तेव्हा उगीच तू चिडू नकोस. आता ऋषी तेथून निघून जाताच इकडे नयनतारा साहेबाला म्हणते की कमळीच्या कबड्डीचा कोच आणि तोही ऋषी, हे सगळं मला बाहेरून कळतंय नाही का. नयनतारा म्हणते काही जरी झालं तरी साहेबा हे आत्ताच्या आत्ता थांबायला हवं. इकडे आता ऋषी हा त्याच्या बाबांच्या रूममध्ये येतो आणि पाठीमागून नयनतारा सुद्धा तिथे येत म्हणते की ऋषी अरे तुझं काय चाललंय. मी ना तुला लेक्चररशिप करण्याची परमिशन दिली, त्याचा तू गैरफायदा घेणार आहेस का. ऋषी आता नयनताराकडे बघतो आणि ऋषी काही एक न बोलता आता बाहेर निघून जातो. तर नयनतारा आणि त्याचे वडील दोघीही आता त्याच्या पाठीमागे येतात. तर नयनतारा म्हणते ऋषी तुझ्या पाठीमागे यायला मी काय वेडी आहे का. ऋषी म्हणतो आई मी तुला सांगितलं चिडण्यासारखं काही नाहीये, मग उगाचच विषय का वाढवतेस तू. आणि नयनतारा म्हणते की तू का मग माझ्यापासून पळतोय, तू का बोलत नाहीयेस. नयनतारा म्हणते की तू त्या कमळीच्या टीमचा कोच बनायला निघालास, कशासाठी, फक्त कॉलेजसाठी की त्या 2 विनीसाठी. ऋषी म्हणतो आई तू काहीही बोलू नकोस. तेवढ्यात आता नयनतारा म्हणते की ऋषी तिला आणि तुला
त्या महाजनांच्या घरात मी एकत्र बघितलंय. आणि इकडे आता कमळी ही रस्त्याने जाऊ लागते. तेवढ्यात कमळीच्या टीममधील 2 तिच्या मैत्रिणी तिथे येतात आणि म्हणतात की अगं कमळी, निंगी कुठे आहे? कमळी म्हणते अगं ती हॉस्टेलवर आहे. तेव्हा त्या मुली म्हणतात मग तू कुठे चाललीस? कमळी म्हणते मी लहान मुलीला डान्स शिकवायला जाते. ती मुलगी म्हणते तू तर ऑलराऊंडर आहे, कबड्डी खेळते, डान्स पण शिकवते. आता त्या मुली म्हणतात की मी ताबडतोब हॉस्टेलमध्ये जाते आणि प्रॅक्टिसला बोलावून घेते मुलींना. कमळी म्हणते की निंगेला घेऊन जा आणि तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा, मला ना जरा वेळ होईल यायला. आणि त्या मुली म्हणतात चालतंय आणि कमळी तेथून निघून जाते. इकडे आता नयनतारा ऋषीला विचारत असते. नयनतारा म्हणते मी तुझी आई आहे, तुझ्या मनात काय चाललं ना ते सगळं मला कळतंय. आता नयनतारा म्हणते की मला कळतंय हे सगळं तू कमळीसाठी करतोय, तुझ्यात आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे ना ऋषी. आणि लगेच नयनतारा म्हणते की म्हणून तू मला टाळतोयस बरोबर ना ऋषी? मी तुला एक गोष्ट सांगते, या घरात जर सूर येणार असेल तर ती माझ्या मर्जीने येणार, कळलं का तुला? तेव्हा आता ऋषी म्हणतो आई बस झालं, हे आयुष्य माझं आहे, ते माझ्या मर्जीप्रमाणे तुम्हाला जगू नाही देणार का? आता नयनताराला धक्का बसतो. नयनतारा म्हणते की बरोबर, म्हणजे मी बरोबर विचार करत होते आणि त्या कमळीसाठी आज तू माझ्यावर ओरडतोयस ऋषी. नयनतारा म्हणते म्हणजे त्या भिकारड्या कमळीला तुला आपल्या घरची सून करून घ्यायचं का? तर ऋषी म्हणतो आई बस झालं आता. आणि त्यानंतर आता ऋषी म्हणतो की फक्त कॉलेजमध्ये तिचा कोच बनायला कुणी तयार नव्हतं म्हणून मी कोच झालो. ते ऐकताच नयनतारा आता ऋषीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते घे शपथ, तुझ्यामध्ये आणि कमळीमध्ये काहीच नाही एकतर. तेव्हा ऋषी म्हणतो की तुझी शपथ, माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये असं काहीच नाही. ते ऐकताच आता नयनताराला अजून एक धक्का बसतो. आणि आता नयनताराच्या डोळ्यासमोर ऋषीने कसा कमळीला पाण्याचा ग्लास दिला होता आणि कमळी ही ऋषीच्या मांडीवर कशी झोपली होती हे प्रेमाचे क्षण आठवतात. आणि ऋषीने कमळीला कसं उचलून घेतलं हे देखील आता नयनताराला आठवतं. आता इकडे ऋषीचे बाबा म्हणतात की नयनतारा अगं तुझं काय चाललंय? आपली मुलं आता लहान नाही राहिली आणि दरवेळेस तू असं का वागतेस? काही जरी झालं तरी ती आपलीच मुलं आहेत नयनतारा, तुला कळतंय का? आणि त्यांचं सुद्धा असं स्पेशल आयुष्य आहे नयनतारा. आता नयनतारा म्हणते मीच त्यांना जन्म दिला, मीच त्यांची आई आहे आणि मुलांना नुसतं जन्म घालून चालत नाही, त्यांना शिकवावं लागतं, त्यांच्यावर संस्कार करावे लागतात. तेव्हा आता नयनताराकडे बघत आता ऋषीचे बाबा म्हणतात पण तू जर चुकीचं वागत असेल तर? नयनतारा म्हणते की सतीश तुला असं वाटतंय का मी चुकीचे वाटते? हे सगळं त्यांच्यासाठी मी केलं आणि तरीसुद्धा तुम्ही मला काय दोषी ठरवताय? आता ऋषीचे बाबा म्हणतात की तू जर अशीच त्यांच्यावरती प्रेशर टाकत राहिली ना, एक दिवस त्यांची घुसमट होईल आणि तीच घुसमट एक दिवस तुझ्या विरुद्ध त्यांना बंड करायला भाग पाडेल, एवढं तू लक्षात ठेव. असे आता ऋषीचे बाबा आता नयनताराला समजावतात. तेव्हा आता नयनतारा डोळे पुसत म्हणते की माझ्या विरुद्ध अशी हिंमत ते करणार? आणि त्यांनी अशी हिंमत तर करू द्या, नाही इकडचं जग तिकडं केलं तर नाव नयनतारा लावणार नाही. बोट करत आता नयनतारा म्हणते या घरात जे काही होईल ते फक्त माझ्याच मर्जीने होईल. आणि इकडे आता कमळी राधिकाच्याच घरी आता डान्स शिकवायला आलेली असते. तेव्हा आता कमळी म्हणते राधिका वहिनी, तर कमळीकडे बघत आता राधिका खुश होते पण इकडे तिकडे बघू लागते. राधिका म्हणते कमळी तू अशी अचानक कशी आली? आणि तेवढ्यात आता कमळी म्हणते नाश्याचा डान्स क्लास घ्यायचा ना. तर तेवढ्यात आता फोनवर बोलत बोलत नयनताराचा आवाज आता त्यांना येतो आणि फोनवर बोलत बोलत आता नयनतारावरून खाली येत असल्याचे आता राधिका बघते. आणि तेवढ्यात आता नयनतारा म्हणते की आशिष गाडी निकालो. आणि तेवढ्यात आता नयनतारा खाली येते तर तोपर्यंत राधिकाने आता कमळीला त्या पाठीमागच्या टेबल पाठीमागे लपवलेलं असतं. नयनतारा राधिकाकडे बघते आणि म्हणते राधिका अगं अशी का उभी आहेस तू? हसण्याचं नाटक करत राधिका म्हणते काही नाही अशीच. आणि तेवढ्यात आता नयनतारा आता मान हलवत पुढे जाऊ लागते. पटकन आता राधिका ही कमळीला शेजारी पलीकडून लपवायला सांगते. कमळी तिकडे जाता जाता पुन्हा नयनतारा राधिकाकडे बघते आणि म्हणते राधिका अगं रोहित ऑफिसला जाताना काही फाईल घेऊन गेला का? समोर येत आता राधिका म्हणते की हो हो सगळ्या फाईल घेऊन गेलेत ते. आणि ठीक आहे असे म्हणत नयनतारा तेथून निघून जाते. आणि त्यानंतर आता नयनतारा जाता क्षणी इकडे कमळी आता नाश्याला शिकवण्यासाठी डान्स करू लागते. आणि तेवढ्यात आता ऋषी कमळी आल्याचे ऋषीला समजते पण तेवढ्यात नयनताराचे शब्द आता ऋषीला आठवतात. नयनतारा म्हटलेली असते ऋषी कमळीमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीतरी चालू आहे ना. आणि इकडे ऋषी आता कमळीचा तो डान्स बघत असतो.
तर तेवढ्याच साहेबा आता ऋषी समोर येतो आणि कमळी आता नायशाला एकदम अतिशय उत्कृष्ट असा डान्स शिकवत असते आणि कमळीने शिकवलेला तो डान्स बघून आता ऋषी देखील टाळ्या वाजवतो आणि राधिका हसत म्हणते की नायशा अगं तुला किती छान डान्स शिकवला आणि तेवढ्यात राधिकाचं लक्ष ऋषीकडे जाते तर राधिका आता ऋषीला आतमध्ये बोलावते आणि आता नायशा फ्रेश व्हायला जाते तर ऋषी म्हणतो की वहिनी नायशाची डान्स क्लास टीचर आहे ना ती कबड्डीसाठी सिलेक्ट झाली तुला माहिती आहे का आणि आता राधिकाला आनंद होतो आणि राधिका म्हणते अरे वा कमळी मगाशी तू सांगितलं नाहीस अभिनंदन कमळी म्हणते बरं चला मी आता येते उद्या सकाळी उठून मला प्रॅक्टिस सुद्धा करायची आणि आता ऋषी म्हणतो की अगं तुला संध्याकाळी जाऊन अभ्यास करायचा सकाळी लवकर उठायचं आणि प्रॅक्टिस बी करायची चल मी तुला सोडतो तर कमळी म्हणते नको मी जातो आणि राधिका म्हणते की तो बोलतोय ना ते बरोबर आहे आणि राधिका म्हणते जा त्याच्याबरोबर तर ऋषी आता कमळीला सोडवायला जातो आणि इकडे आता राजन हा शुद्धीवर येऊ लागतो तर सरू आता भिंतीवरचा आबाचा फोटो त्याला हार घातलेला असतो तो फोटो पटकन काढते आणि आपल्या हातात घेऊन आता तो फोटो घेऊन बाहेर जाते इकडे आता ऋषी हा कमळीला बाईकवर सोडण्यासाठी जात असतो आणि ऋषी ज्या वेळेस बाईकवरून जात असतो त्यावेळेस आता कमळी हार लावत असताना कशी स्टूलवरून सटकली होती आणि आपण कमळीला कसं अलगद मिठीत पकडलं होतं हा विचार आता ऋषीच्या मनात येत असतो आणि ऋषीने म्हणजे आपण कसा आता कमळीसोबत कपल डान्स केला होता हे देखील ऋषीला आठवतं आणि तसाच ऋषी त्या विचारात गाडी चालवत असतो आणि त्याच वेळेस आता ऋषीला पुन्हा आता नयनताराचे बोलणे आठवते हे सगळं आठवत ऋषी आता बाईकवरून काही एक न बोलता जात असतो इकडे आता राजनच्या डोक्यावरती मिठाची पट्टी असते राजन बेशुद्ध असतो तर रडतच सरू राजन शेजारी बसते आणि म्हणते की मला वाटलं होतं की आता तुमची आणि माझी भेट कधीच होणार नाही सगळं काही संपलं पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं सरू म्हणते की पुन्हा त्याने आपली भेट घडवून आणली आणि नशिबात देवाने काय लिहून ठेवलं हे देवालाच माहिती आणि तेवढ्यात आता इकडे राजन हा शुद्धीवर येतो आणि डोळे उघडतो सरू आता तिथे राजन समोर रडत असते इकडे आता अनिका कामिनी रागिनी सगळेजण बसलेले असतात अनिकाला धीर धरवत नसतो अनिका उठून कामिनी समोर येत म्हणते की ग्रँडाजी त्या माणसाचा कॉल कधी येणार आहे किती वेळ वाट बघायची कामिनी म्हणते जरा शांत हो आणि धीर धर कामिनी म्हणते काय सांगू कमळीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक फोटोच आपल्याकडे येईल आता इकडे आता राजन शुद्धीवर येताच आता सरू आतमध्ये जाते आणि वर्षा राजन समोर उभी असते वर्षाला बघून आता राजन म्हणतो मी इथे कसं काय वर्षा म्हणते की अहो साहेब तुम्हाला चक्कर आली होती आणि म्हणून आम्ही तुम्हाला इथे आत आणून झोपवलंय आणि आमच्या सरूने तुमच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या लावल्या आणि मग तुम्ही शुद्धीवर आलात वर्षा म्हणते साहेब तुम्हाला जरा काही खायला प्यायला हवंय का राजन म्हणतो मला थोडंसं पाणी द्याल का प्यायला आणि एवढ्यात आता त्या गुंड माणसाचा कामिनीला फोन येतो कामिनी फोन स्पीकरवर टाकत म्हणते की काम झालं का तेव्हा तो माणूस म्हणतो की मी तिच्या पाठीमागेच आहे पण ती मुलगी कुणाच्या तरी मोटरसायकलवर चालली आहे निघून गेली आहे बघा आणि तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो काय करू कामिनी म्हणते काय करू काय आपल्याला फक्त तिला उडवायचंय आणि तेवढ्यात आता अनिका म्हणते राणी आजी त्याला व्हिडिओ कॉल करायचा सांग आणि अनिका म्हणते की ये व्हिडिओ कॉल कर रे आता रागिनी म्हणते की अनिका तू व्हिडिओ आहेस का इथे मी खाते आणि तुला रक्ताने भरलेली माणसे मला दाखवायची का आणि आता कामिनी रागिनीला समजावते आणि म्हणते तू काय वेडी झाली का काय अनिका म्हणते प्लीज तू त्याला व्हिडिओ कॉल करायला लाव ग्रँड आजी आणि लगेच आता कामिनी म्हणते अरे ऐक ना माझ्या नातीला ना हे सगळं लाईव्ह बघायचं तेव्हा व्हिडिओ कॉल कर तो माणूस म्हणतो की ठीक आहे मी व्हिडिओ कॉल करतो आणि तेवढ्यात आता तो माणूस ड्रायव्हरला म्हणतो गाडी चालू कर ड्रायव्हर त्याचा टेम्पो चालू करून आता ऋषी आणि कमळीच्या पाठीमागे जाऊ लागतो आणि त्याने आता व्हिडिओ कॉल केलेला असतो पटकन आता अनिका मोबाईलमध्ये त्यांचा लाईव्ह व्हिडिओ बघू लागते तेव्हा आता अनिका म्हणते की जरा ब्लर दिसतंय आणि पटकन आता अनिका तो मोबाईल आता व्यवस्थित धरते तर अनिका म्हणते की ही कोणाच्या तरी गाडीवरती दिसते अनिका म्हणते कोण आहे हा अनिका आता बारकाईने बघू लागते रागिनी म्हणते तुला काय करायचं आपलं टार्गेट फिक्स आहे ना त्या कमळीला ढगात पाठवायचं अनिका म्हणते ओके पण हा माणूस त्यांना मारत का नाहीये आता त्या माणसाने टेम्पोचा स्पीड वाढवलेला असतो आणि अनिका तो व्हिडिओ बघत म्हणते कमॉन तर तो माणूस म्हणतो ए घे पटकन टेम्पो पुढे आता त्या टेम्पोने अजून स्पीड वाढवलेला असतो आणि तो अगदी ऋषी कमळीच्या जवळ येतो आणि तेवढ्यात स्पीड ब्रेकर येतं तर स्पीड ब्रेकरमुळे टेम्पो पुन्हा स्पीड कमी करतो तर अनिका म्हणते काय माणूस आहे हा त्याने अजून स्पीड कमी केलाय आणि इकडे आता राजन त्याला पाणी देताच आता राजन बाहेर येतो आणि पाण्याने तोंड धुतो आणि त्याच वेळेस आता सरू आतमध्ये असते आणि ज्या वेळेस आता सरूने आबाचा फोटो तेथून
काढलेला असतो त्यावेळेस सरूने तो फोटो खिडकीच्या खाली बाहेर ठेवलेला असतो आणि राजन आता तिथेच येतो आणि इकडे आता त्या टेम्पोने पुन्हा आता तिचा स्पीड वाढवलेला असतो। आता अनिका म्हणते की तू कुणाला हायर केलंय साजी, तो टेम्पो पळतच नाहीये बघ। कामिनी म्हणते की अगं तू जरा थांब, तू फक्त बघत राहा। तर तो माणूस आता मोटरसायकलच्या अगदी जवळ येतो आणि म्हणतो ठोक, आणि पुन्हा आता स्पीड ब्रेकर येऊन अचानक पुन्हा तो ड्रायव्हर ब्रेक मारतो तर अनिका पुन्हा आता ही करते। आणि इकडे आता राजन त्या खिडकीजवळ येताच त्याला तो पाठमोरा फोटो दिसतो आणि पटकन राजन आता तो फोटो आपल्या हातात उचलून घेतो आणि जेव्हा आता राजन त्या फोटोमधील आबाला बघतो त्यावेळेस राजनला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि फोटोवर हात लावत आता राजन म्हणतो की आबा तुम्ही आणि तुमचा हा फोटो, आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा आता राजनला झालेला असतो तो उलगडा। इकडे आता तो टेम्पोवाला भरता वेगाने पुन्हा ऋषी आणि कमळीच्या गाडीच्या पाठीमागे येऊ लागतो आणि इकडे आता कमळीची उडणी गाडीच्या चाकाजवळ आलेली असते आणि ऋषी गाडी चालवत असतो आणि तेवढ्यात आता त्या टेम्पोवाल्याने ऋषीच्या गाडीला पाठीमागून उडवलेलं असतं आणि त्या क्षणी कमळी उडून एका बॉक्सच्या गाडीवर पडते आणि ऋषी सुद्धा उडून आता त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे रोडवर पडतो, पण त्याचं डोकं हेल्मेटवर आदळल्यामुळे ऋषी वाचलेला असतो आणि ऋषीच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि दोघांचाही अपघात झालेला असतो आणि ते बघून इकडे आता अनिका, कामिनी आणि रागिनी खूप खुश होतात।